ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रभाग क्रमांक 4 क मधील सत्ताधारी उमेदवारांवर आक्षेप फेटाळल्याने वाद तीव्र। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 क मध्ये राजकीय वातावरण तापलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुमित अरुण कांबळे यांनी सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांच्या उमेदवारीवर गंभीर आक्षेप नोंदवला आहे। संबंधित उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जात नियमबाह्य व आचारसंहितेला धरून नसलेल्या बाबी असल्याचा दावा करत हा आक्षेप दाखल करण्यात आला होता। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सदर आक्षेप फेटाळल्याने ठाकरे गटात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व संविधानिक चौकटीत पार पडली पाहिजे अशी ठाम भूमिका सुमित कांबळे यांनी घेतली असून न्याय न मिळाल्यास पुढील कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। या निर्णयामुळे प्रभागात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। महानकर न्यूजसाठी मिरजहून आदी माने। मी सुमित अरुण कांबळे, प्रभाग क्रमांक 4 चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार। आज छाननी प्रक्रियेला मी दिलेल्या वेळेप्रमाणे हजर राहिलो। प्रभाग क्रमांक 4 ची आमची छाननी प्रक्रिया सुरू असताना आम्ही आरू मॅडमच्या टेबलला गेलो की आम्ही ऑब्जेक्शन कधी भरायचं आहे, अर्ज कधी द्यायचा ऑब्जेक्शनला। तर आम्ही बोलून झाले आणि आमचं आता ऑब्जेक्शन नाही आहे, तर काय घेऊ शकत नाही, कोणच ऑब्जेक्शन आता घेऊ शकत नाही असं आम्हाला उत्तर मिळाली। पण आपण कुठल्याही आता उमेदवारावर समोरच्या ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्यांचं कागदपत्र तपासणे गरजेचं आहे। की कागदपत्र सुस्थितीत नव्हती, सगळ्या प्रभागाचं मिक्स प्रभागनिहाय याद्या उमेदवारांच्या वार्ता फलकावर लावलेल्या नव्हत्या। मला ते CCTV फुटेजची पण मी मागणी करणार आहे की दीड वाजता मी अर्ज देऊन बाहेर पडलो, पण 2:30 वाजता मी आत आलो महापालिकेत, तर सगळे उमेदवारांचे जे काय बंच आहेत लावलेले वार्ताफलका ते सुस्थितीत कसे काय आले अचानकच, आणि आम्हाला का असं उत्तर दिलं 1:30 वाजता। मी ज्या वेळेला प्रभाग क्रमांक 4 छाननी संपली असं म्हणत होते त्यावेळेला मी तिथं टेबलला गेलो आहे आरो मॅडमच्या आपल्या, त्यावेळेला ऑनलाईन सगळं कॅमेरे सुरू आहेत, त्याची पण फुटेजची मी मागणी करणार आहे। माझी जी मागणी आहे ती रास्त आहे। मी काही वेग बोलतोय, कुणाच्या विरुद्ध बोलतोय अशातला भाग नाही आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की जे काय कायद्यानं आहे ते कायद्या प्रक्रियेप्रमाणे होऊ दे, कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे। आमचा जो हक्क आहे एखाद्यावर आक्षेप घ्यायच्या छाननी दिवशी, तो आमचा हक्क आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ नका। सगळ्यांनी संविधानाचं पालन केलं पाहिजे। नमस्कार। आजची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती उमेदवारांची नामनिर्देशन झालेल्याची छाननी ही करण्याची प्रक्रिया आहे। त्याप्रमाणे सकाळची प्रक्रिया ही 31 डिसेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून चालू होणार होती। त्याप्रमाणे जी काय नामनिर्देशन आहे त्याप्रमाणे शपथपत्र जी उमेदवारांनी दाखल केली होती ती नोटीस बोर्डाला लावलेली आहे, पण ती नोटीस बोर्डाला लावली देखील चुकीच्या पद्धतीने गेलेले आहेत। की प्रभाग क्रमांक 3 मध्ये 4 उमेदवारांचे अर्ज, 4 मध्ये 6 अर्ज असे सगळे मिक्स आणि शफल केलेले अर्ज आहेत। त्याप्रमाणे प्रत्येकाचे नाव पुकारले असताना आम्ही जर तिथं गेलो होतो, ऑब्जेक्शन घेतलं गेलं होतं, तर मॅडमांनी स्पष्ट सांगितले की तुमचं ऑब्जेक्शन आता घेता येणार नाही, कारण आम्ही अवैध ठरलेलं आहे। आम्ही लेखी अर्ज दिला असता ते देखील त्यांनी घेतलेलं नाही आहे। त्याप्रमाणे आत्ता देखील वर गेलो असता छाननीची प्रक्रिया जी काय उरलेले ऑब्जेक्शन असतील ते 3 वाजता घेणार असं सांगितल्याप्रमाणे त्यांनी आत्ता पण आम्हाला सांगितलं की 3 वाजता नसून 4च्या नंतर देखील आहे। 4च्या नंतर विचारले असं कधी आहे किंवा काय आहे हे काही सांगितलेलं नाही आहे। सध्याच्या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकारी आले असतात, त्यांच्यासमोर आमचा ऑब्जेक्शनचा मुद्दा मांडला असता त्यांनी देखील उर्वाउरीची उत्तरे दिली आहेत की आम्हाला काही अधिकार नाही, आम्हाला पॉवर नाही आहेत, आम्ही काही करू शकत नाही, सर्व अधिकार रिटर्निंग ऑफिसर यांनाच आहेत। रिटर्निंग ऑफिसरना समक्ष सांगितले असतात की मुख्य निवडणूक अधिकारी समोर सांगितलं असतं मॅडम आमचं ऑब्जेक्शन आहे, कारण एक फॉर्म 32 पानाचा आहे, 32 पानाचा अर्ज प्रत्येकाचा निवडून चाळून जर प्रत्येकाचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर प्रत्येकाचा अर्ज भरायला हा वेळ लागतो। त्याप्रमाणे सांगितलं त्यांनी आमच्याकडे काही आता अधिकार उरले नाहीत, आम्ही काही करू शकणार नाही अशी उडवडीची उत्तरे दिली आहेत।